सामन्याला होते सुरुवात। पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार झालेला आहे। गोलंदाजी मार्कवरती संतोष। पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी संतोषने आपल्या खांद्यावरती घेतली आहे। दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय P1 करता 38 सर्कलच्या बाहेर आहेत, लॉंग ऑन डीप मध्ये आहे। त्यानंतर मिड विकेटला देखील आपण डीप मध्ये पाहतोय। बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर आपण पाहतोय, त्यानंतर पॉइंटला देखील आपण पाहतोय, त्यानंतर कव्हरचा फिल्डर मिड ऑफ देखील 38 सर्कलच्या मध्ये आहे। पहिलाच बॉल टप्पा पडला, त्यानंतर स्विंग पाहायला मिळाला। विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जरूर गेलाय। पहिला बॉल आपण पाहिलं तर अतिशय चांगली हरकत पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली। जन्मेशने जणू काही पहिल्या बॉलला टेस्ट केलं आणि त्यानंतर लेफ्ट यावेळेला मात्र केलं होतं। षटकातील दुसरा बॉल, यावेळेला मात्र स्वीटशीटचा अंदाज पाहायला मिळालाय। कालचा दिवस अक्षरशः मॉर्कलनं गाजवला, आकाश खरतने गाजवला, त्याचबरोबर प्रवीण भुईरला विसरून चालणार नाही। या संपूर्ण स्पर्धेत जर आपण पाहिलं प्रवीणचा बोलबाला निश्चितपणे राहील, कारण की पहिलं झंझावाती अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज या स्पर्धेतील कालच्या दिवसात पाहायला मिळाला। इथे मात्र आपण पाहतोय स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज लागला होता आणि फिल्डर चेंडू खाली कुठलीही चुकी केली नाहीये। शून्याचा शिकार होताना आपण इथे पाहतोय फलंदाज जन्मेश। पहिला धक्का लागलाय माऊली स्पोर्ट्स मुरबे या संघाला। दाखल झालेला आहे, मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतोय प्रेम। प्रेमची खेळी पाहण्याचा मौका मिळाला होता शिरगावच्या मैदानावरती। मागील वर्षात सरपंच चषक या स्पर्धेचं ते आयोजन होतं आणि काय जबरदस्त क्रिकेट खेळलं होतं प्रेमने। परंतु आज परिस्थिती आता वेगळी आहे। पहिला धक्का खूप लवकर लागला, अर्ली फॉल ऑफ विकेट आपण पाहिलं तिसऱ्या बॉलवरती। दोन बॉल अगदी चांगल्या पद्धतीने संतोषने हाताळले, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती त्यानं मोहात पाडलं, फलंदाजाला बॅट लावण्याकरता भाग पाडलं आणि ते खेळलं देखील, परंतु अगदी चांगला झेल टिपला गेलाय। आता डावखुरा फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे मुसद्दिक शेख, वेलकम, हार्दिक स्वागत आहे। मॉडर्न शिरगाव यानंतर इन ॲक्शन मध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहे। षटकातील चौथा बॉल राऊंड द विकेटने संतोष घेऊन पुन्हा एकदा तयार होतोय। ओहो, अगदी चांगला बॉल, टप्पा पडला, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा अचंबित होऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय। बाउन्सिंग यावेळेला मात्र जरूर पाहायला मिळाली, बाउन्स झाला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल। चारीच्या चारी चेंडू यावेळेला मात्र निर्धाव पाहायला मिळाले। इथे मात्र डाऊन द ट्रॅक येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, फ्लाइंग स्लिपच्या दिशेला हा चेंडू गेला, फिल्डर तिथे आहेत, चेंडूला अडवलं देखील। संतोष म्हणतायत तुम्ही झेल करता प्रयत्न करायला हवे होते, परंतु ते थोडंसं अवघड होतं क्षेत्ररक्षकासाठी, कारण की झेलसाठी गेले असते तर कदाचित चेंडू उडून मागच्या बाजूला धावा यात जमल्या असत्या आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं क्षेत्ररक्षकानं फक्त चेंडूला अडवण्याकडे भर दिला। इथे मात्र फटका तर खेळला, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर पुन्हा एकदा चेंडू खाली। याही वेळेला आपण पाहतोय बिग ब्लो, मोठा धक्का लागतोय माऊली स्पोर्ट्स मुरबे या संघाला। त्या कमालीची गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये संतोषची पाहायला मिळाली। विकेट टेकिंग मेडन ओव्हर संतोषची पाहायला मिळाली। दोन विकेट्स त्यांनी मिळवलेत, कुठली धाव अजूनही फलकावरती लागली नाहीये। काय अतिशय सुंदर गोलंदाजी संतोषची राहिली आहे। कालच्या दिवसामध्ये ईशानला पाहिलं होतं, काय अफलातून ईशानने गोलंदाजी टाकली होती, फक्त एक धाव त्यानं त्या षटकात मोजली। रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला खेळलं, मोठा हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागली, चेंडू बराच हवेमध्ये गेला आणि अगदी चांगल्या प्रकारे यावेळेला मात्र आपण पाहू शकलात तर झेल टिपला गेलाय। शून्याला दोन अशी नाजूक स्थितीमध्ये संकटामध्ये सापडलेला आहे संघ मुरबेचा, असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये। षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज। गोलंदाजी मार्कवरती धनंजय। पहिल्या षटकात मात्र आपले इरादे स्पष्ट केले संतोषने। अप्रतिम जो अनुभव संतोषकडे आहे तो अनुभव पूर्णत्वास नेताना ते पहिल्या षटकामध्ये संतोष दिसला।
कुठली धाव इथे मात्र आपण पाहिलीत फलकावरती लागली नाही. 2 धक्के दिले पहिल्याच षटकामध्ये संतोषने. षटकातील पहिला बॉल धनंजय घेऊन तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर अगदी वेगवान चेंडू टाकला, लॉंग स्टॉपच्या दिशेला जातोय. 22चा संकेत पंचांकडे येतोय. 22+4. इथे मात्र 4 धावा गणल्या गेल्यात. चेंडू पडला त्यानंतर आपण पाहिलं तर बराच उडला गेला आणि त्याच्यामुळे हातामध्ये आला नाही क्षेत्ररक्षकाच्या देखील आणि 4 रन तिथे पाहायला मिळाले. आजचा तिसरा दिवस आपण पाहताय मनाचे राज्य चषक 2025 या स्पर्धेचा. रिप्लेमध्ये आपण पाहू शकलात काय घडली घटना ती आणि चेंडू सरळ वेगाने गेलाय. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र जो दडपण आणि दबाव निर्माण केलेला आहे MS झाई या संघाने, त्या दबावाला झुगारण्याचं काम फलंदाज करण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक बॉल आता मात्र निर्धाव येतोय. जणू काही आपण पाहिलं तर गोलंदाज अगदी चांगल्या सराव करून आलेले आहेत असंच म्हणावं लागेल. पहिल्या षटकात संतोष अप्रतिम गोलंदाजी आणि याही षटकात पहिले 2 बॉल धनंजयने चांगल्या प्रकारचे हाताळलेत. इथे मात्र फटका तर चांगला खेळलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. याही वेळेला मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा झेल कंप्लीट केलाय. इथे लागलेला आहे मुरबे संघाला तिसरा धक्का. ज्या खेळाची अपेक्षा आहे मुरबे संघांकडनं परंतु त्या प्रकारचा खेळ हा मात्र आज दिसत नाहीये. जे ट्रॅप्स यावेळेला मात्र आखले जात आहेत झाई संघाकडनं आणि त्या ट्रॅपमध्ये मात्र फलंदाजांना अडकवलं जात आहे. आखूड टप्प्याचा बॉल गती कमी राखली, त्या चेंडूला खेळलं आणि क्षेत्ररक्षकांना आपलं काम अगदी चोखपणे बजावलं. इथे जर आपण पाहिलं तर लागलेला आहे हा तिसरा धक्का. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या अवघी झालेली आहे धाव फलकावरती 4. आणि वैशिष्ट्य आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कुठली धाव जी आहे ती बॅटने आली नाही आहे. चौकार जो आला तो देखील 22च्या माध्यमातून आलाय. या षटकात 3 बॉल आपण पाहिलेत धनंजयचे. यावेळेला मात्र आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळाला. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि डायरेक्ट फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली ऑन टू दी स्टंप. तिथपर्यंत आपण पाहिलं तर एक क्विक सिंगल जी आहे ती पाहायला मिळते. इथून जर आपण पाहिलं तर नाजूक स्थितीमध्ये आहे परंतु त्यातून देखील तुम्ही बाहेर निघू शकता. त्याकरता तुम्हाला अगदी पॉझिटिव्ह इंटेंटने खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूमागे तुम्हाला धावा घ्याव्या लागतील आणि धाव फलक हलता ठेवावा लागेल. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने धनंजय घेऊन तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल, वेगवान मारा, बॅकफुटला गेले, चेंडूला खेळून काढलं. चेंडू जातो मिड विकेटच्या क्षेत्रात. एक धाव यावेळेला मात्र कंप्लीट झाली आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत 5. पॉवर प्लेची दोन्ही षटकं जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या प्रकारे हाताळली जात आहेत आणि यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू बराच बाहेर गेलाय. पंचांनी वाईटचा सिग्नल दिलेला आहे. वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 7 धावा. तनिष आणि अक्षय ही जोडी आता नव्यानं उभारी घेईल ते आता पाहण्यासारखं आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र अगदी चांगली हे षटक म्हणावं लागेल. यशस्वी षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय माऊली स्पोर्ट्स मुरबे या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 7. 3 गडी बाद 7. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती संतोष. षटकातील पहिला बॉल. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर यॉर्कर लेन पाहायला मिळाली. क्लीन बोल्ड. विकेटचं झाले पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर
अगदी चांगला बॉल या ठिकाणी संतोषने हाताळला. राऊंड द विकेट संतोष आले. त्यानंतर आज रिव्हर्स स्वीपचा अँगल फलंदाजाने बनवला. अगदी आपण पाहू शकलात बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, सर यष्ट्यांचा वेध घेताना हा चेंडू दिसला. यानंतर आपण स्पर्धा पाहणार आहोत बाप्पा मोरया चषक, विठ्ठलवाडीचं ते मैदान आणि क्रिकेटचा आगाज होणार आहे 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर. त्यानंतर येणार आहे सफाळे प्रीमियर लीग. त्यानंतर आपण पाहणार आहात विट्टी लायन्स ऑफ वर्ल्ड कप, हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय 3 जानेवारी ते 11 जानेवारी. अगदी 10 दिवसांचं ते एक जबरदस्त मॅडनेसवालं क्रिकेट. खऱ्या अर्थाने टेंबी खोडेकरांची मेहनत ही तिथे पाहायला मिळते. अगदी खारटन जमीन आहे, तर तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला जाणवेल की कशा प्रकारचं ते अगदी व्यावसायिक मैदान बनवतात. कारण की पूर्णतः चिखलाने ते भरलेलं असतं आणि सर्व मुलं एकत्रित येतात. आम्ही एकत्रित येतो क्रिकेटसाठी आणि आज मात्र आपण पाहतोय ती स्पर्धा एका दर्जाला जाऊन पोहोचली आहे. त्यानंतर सफाळा प्रीमियर लीग पर्व तिसरा आपण पाहणार आहोत 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीमध्ये. त्याचे रजिस्ट्रेशन्स 15 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत. प्रत्येक खेळाडूला विनंती असेल की आपण रजिस्ट्रेशन जी आहे ती या कालावधीमध्ये करायची आहेत. MSF माकुणसारच्या मैदानावरती ती स्पर्धा ही रंगणार आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार संतोष. याही वेळेला मात्र आपण पाहतोय अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला संतोषच्या माध्यमातून. मागील षटकामध्ये ज्या प्रकारची लाईन अँड लेंथ संतोषने हाताळली होती, याही षटकामध्ये आपण पाहतोय त्याच प्रकारची लाईन अँड लेंथ संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोतीलाल शहा यांनी संघ बांधणी केली आणि अगदी चांगल्या दमाच्या खेळाडूंना एकत्रित घेऊन हा संघ मात्र बांधला. आणि आज हे सर्व शिलेदार त्यांचे आपण पाहताय खेळताना वेडीच्या मैदानावर. षटकातील तिसरा बॉल यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी सरळ क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगला एफर्ट यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. चांगल्या प्रकारे या चेंडूला अडवलं आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय फेकी देखील केली आणि रनआउटच्या माध्यमातून तिथे विकेट जी आहे ती जाताना पाहायला मिळते. तनिष यावेळेला मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. थँक्स. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते बघा. गोलंदाज त्यांच्या परीने चांगली गोलंदाजी करतात, त्यानंतर जबाबदारी असते ती क्षेत्ररक्षकाची की आपण चांगलं क्षेत्ररक्षण करावं, आपल्या गोलंदाजाला सपोर्ट करावा. आणि तो सपोर्ट सिस्टम यावेळेला मात्र आपण पाहिलं काय सुंदर एफर्ट्स इथे लावले. लॉंग ऑफला चेंडूला अडवलं आणि अगदी लगेच फेकी केली आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळवली. षटकातील पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर इथे होता. चेंडूला खेळलेला आहे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. चेंडू गेला, एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र रिस्क देखील उचलली होती, परंतु ही धाव तितक्या तत्परतेने कंप्लीट होताना पाहायला मिळाली. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 10 धावा, 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मनाचे राजे चषक वेळी 2025 आपण पाहतायत. हंगामाची पहिली स्पर्धा आखीव रेखीव हे आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. आणि वेडीमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं आयोजन नेहमीच पाहायला मिळतं. इथे मात्र पुन्हा एकदा फॉरवर्डला येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिड विकेटला, कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगल्या प्रकारे हा झेल टिपला गेलाय. इथे लागतोय अजून एक धक्का मुरबे या संघाला.
इथे जर आपण पाहिलं तर 6 धक्के लागलेले आहेत. धावसंख्या अवघी धावफलकावरती लागलेली आहे 10. प्रत्येक फलंदाजाने जबाबदारी घेऊन खेळायला हवं होतं. प्रत्येक बॉलवरती सिंगल आणि डबल बेसिक क्रिकेट जरी खेळला असतात तर निश्चितपणे धावा या जमल्या असत्या. परंतु जे दबाव तंत्राचा वापर MS11 झाईच्या गोलंदाजांनी केला आणि त्याच्याचमुळे ते अवघड ठरलं मुर्बेच्या फलंदाजांसाठी. आणि त्या दबावाला झुगारण्याकरता मोठे फटके खेळण्याकरता फलंदाज गेले आणि त्यानंतर त्याचं रूपांतरण कॅचेसमध्ये गेलं आणि विकेट जे आहे ते सातत्याने एका इंटरव्हल नंतर आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र चांगला बॉल, त्या बॉलला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय मनगटाच्या सहाय्याने खेळलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू गेलाय, सिंगलला डबलमध्ये परिवर्तन यावेळेला मात्र पाहायला मिळालं आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. इथे जर आपण पाहिलं हेही यशस्वी षटक संतोषचं पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ आत्तापर्यंत झालाय आणि 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे मुर्बे या संघाची 6 गडी बाद 12. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 10 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर धनंजय. षटकातील पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर प्रचंड उसळी जी आहे ती पाहायला मिळते. 1 फॉर दी ओव्हरची उद्घोषणा यावेळेला मात्र पंचांकडनं झाली आहे. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या माध्यमातून इथे आपण पाहिलं तर 1 रन जी आहे ती गणली जाते. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 13. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. त्या बॉलला मात्र खेळून काढलेला आहे लॉंग ऑनच्या क्षेत्रात. अगदी शांत वातावरणामध्ये हे शांतमय क्रिकेट जे आहे ते पाहायला मिळतंय. सुरुवातीची पॉवर प्लेची षटकं आपण पाहिली, असं वाटलं होतं पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा चांगल्या प्रतीच्या येतील, परंतु गोलंदाजांचा वरचष्मा पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाला आणि तिथूनच जर आपण पाहिलं तर धावांचं दुर्भिक्ष देखील पाहायला मिळालं. सततचे जाणारे विकेट्स देखील पाहायला मिळाले. 6 गडी बाद झालेत आणि सध्या आपण पाहतोय 14 धावा फलकावरती. पुन्हा एकदा कट्टचा फटका यावेळेला पाहायला मिळाला. झेलची संधी निर्माण झाली होती क्षेत्ररक्षकाकरिता, परंतु झेल काही होऊ शकला नाही. परंतु एफर्ट्स अगदी चांगले तिथे पाहायला मिळाले. धनंजय मागील षटकात देखील धनंजयने चांगली गोलंदाजी केली होती. 7 रन त्याने मोजले होते. शिवाय 1 विकेट देखील त्या षटकात पाहायला मिळाली होती. म्हणजे फ्रंटलाईन गोलंदाज संतोष आणि धनंजय दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केली आहे. त्यावेळेला मात्र अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. सॉफ्ट हँडने बॉटम हँडचा केलेला वापर चांगला पाहायला मिळाला. लॉंग ऑनचं रिजन तिथे पाहायला मिळालं. चेंडू तिथे गेला. 1 रन तिथे कंप्लीट होते. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 15. 15 रन्स ऑन द बोर्ड. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असणार आहे अर्नाळा आणि त्यांच्या विपक्षमध्ये मॉडर्न शिरगाव. पुन्हा एकदा चांगला बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न तिथे जरूर होता, परंतु संधी काही देत नाही आहेत गोलंदाज. हात खोलण्याची संधी अजूनपर्यंत दिली नाही आहे. गुडलेनचा टप्पा जो आहे तो सातत्यानं मात्र धनंजयच्या माध्यमातून हाताळला जातो, कारण की गुडलेनचा टप्पा जो आहे तो फलंदाजाला द्विधा मनस्थितीमध्ये घेऊन जायचा की मोठा फटका खेळायचा की फक्त त्याला खेळून काढायचा. आणि तेच यावेळेला मात्र आपण पाहतोय फलंदाजाने फक्त खेळून काढले. या चेंडूला 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 17 झाली आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका, करारा जवाब दिलाय धनंजयला. अप्रतिम षटकार, 6 धावा. मच निडेड 6 इथे पाहायला मिळाली आणि या षटकाराची नितांत आवश्यकता होती आणि त्या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड. मच निडेड 6 इथे पाहायला मिळाली आहे. या षटकारानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर थोडासा वेग पकडताना आपल्याला दिसते. 23 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त क्रॅकिंग शॉट यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम 1 बाउन्स ओव्हर दी कव्हर्सला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4.
काय जबरदस्त अप्रतिम फ्लॅट फटका पाहायला तिथे मिळाला. कव्हरच्या क्षेत्रात खेळलं, 4 रन तिथे पाहायला मिळालेत. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला खेळलं, शॉटला एक्झिक्यूट केलं आणि चौकाराची मोहर तिथे उमटवली. अगदी कॅप मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे धावत होते चेंडूला अडवण्याकरिता, परंतु काही त्यांना यश मिळालं नाही. या चौकाराने आपण पाहतोय षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या 27 झाली आहे. बॉलर्स नेम प्लीज. सचिन षटकातील पुढचा बॉल घेऊन, इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय. त्या बॉलला मात्र खेळून काढलं. हा बॉल जर आपण पाहिलं तर धीम्या गतीने हाताळला होता, त्या बॉलला मात्र फक्त खेळून काढलं. इथून जर आपण पाहिलं तर आता स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा रुचित येतोय, कारण की रुचितची बॅट जी आहे ती चांगल्या प्रकारे बोलू लागली आहे. चांगली फटकेबाजी रुचितने केली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत जर रुचित मैदानामध्ये राहिला तर डेफिनेटली मोठ्या धावा तो बनवू शकतो. पाहूया षटकातील पुढचा बॉल. ओहो, अतिशय चांगला बॉल होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस हे जरूर पाहायला मिळालं. चेंडूमध्ये बाउन्स जो आहे तो देखील पाहायला मिळाला आहे. या खेळपट्टीची हीच खासियत आहे. अगदी पिच क्रिएटरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कधी फलंदाजांकरता देखील पोषक आहेत, कधी गोलंदाजांकरता देखील आहे. पाहूया षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा सचिन घेऊन येतोय. पुन्हा एकदा तोच रिझल्ट हा पाहायला मिळाला आहे. बॅट फिरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूचं मेरिट आधी ओळखायला हवं आणि त्यानंतर बॅट फिरवायला हवी. आणि जेव्हा या गोष्टी जुळून येतात तेव्हा डेफिनेटली एक मोठा फटका हा तुमच्या बॅटमधनं येतो. इथे जर आपण पाहिलं तर सलग 2 चेंडू निर्धाव आले. धावसंख्या आपण पाहू शकला तर अजूनही स्थिरावली आहे. धाव फलकावरती 29. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. इथे मात्र फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये गेले. लेफ्ट केले या चेंडूला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. याही षटकात सचिनने जर आपण पाहिलं चांगली कामगिरी केली. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. बाकीचे इतर चेंडू जर आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. अतिशय चांगला बॉल खेळून काढले चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यावेळेला मात्र कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. बिलकुल तिथे जर आपण पाहिलं फटका अगदी चांगला खेळला. खाली टाकलेला बॉल होता, त्याला मात्र पिक केलं, उचललं, खेळलं आणि त्यानंतर कॅज्युअली घेतलं क्षेत्ररक्षकाने आणि त्याचाच जर आपण पाहिलं तर रिझल्ट पाहायला मिळाला चौकाराच्या स्वरूपात. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे. धाव फलकावरती 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. रुचित काय जबरदस्त लय मध्ये आलाय. यावेळेला मात्र फटका पुन्हा एकदा चांगला आहे. बराच हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे चेंडू खाली आणि यावेळेला मात्र अगदी चांगल्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट केलं आणि हाताची ओंजळ उघडली. इथे लागलाय अजून एक धक्का. रुचित चांगल्या फ्लो मध्ये बॅटिंग करत होता, परंतु मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि झेलचित होऊन तंबूच्या दिशेला परततोय. इथे लागतोय 7वा धक्का. रुचित काय जबरदस्त चांगली बॅटिंग केली. 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यानं केलं. अगदी त्याचा प्रामाणिक प्रयत्न होता की मोठे फटकेबाजी करावी, चांगलं टार्गेट सेट करावं जेणेकरून आपल्या गोलंदाजांकरता ते आरामदायक राहील आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर झेलजीत होऊन तंबूच्या आसऱ्याला आता परततोय. नवीन फलंदाज चिन्मय नव्यानं दाखल झालेला आहे. 7 गडी बाद झालेत. आता इथून जर आपण आता पाहिलं तर तळाचे फलंदाज गेलेत, परंतु तळाच्या फलंदाजांना देखील कमी लेखून चालणार नाही, कारण बऱ्याचदा आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय तळाचे फलंदाज देखील खूप चांगली फलंदाजी फटकेबाजी करतात. आता पाहूया इथे मुरबे संघाचे तळाचे जे फलंदाज आहेत ते कशा प्रकारे बॅटिंग करतील. सध्या आपण पाहतोय तर धावा झालेल्या आहेत. धाव फलकावरती 33. शेवटचा आणि अंतिम षटक. काकूट टप्प्याचा बॉल. पहिलाच बॉल भिरकावलेला आहे.
बाउंड्रीच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. बिग वन. षटकार. 6 धावा. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव आम्हाला कळवायचं आहे. प्रशांत शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. ओहो, यावेळेला मात्र स्ट्रेट टू द बॉलर खेळलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे केला होता. झेल मात्र काही होऊ शकला नाही, परंतु 2 धावा नक्कीच मिळतील. शेवटचं षटक जे आपण पाहिलं तर डेफिनेटली आपण हाणामारीचं षटक म्हणून त्याला ओळखतो आणि इथे हाणामारी जरूर केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 41-41. अजूनही शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. इथे मात्र चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. तो दरारा, तो दबदबा निर्माण केला जातोय. सिक्सर. षटकार. बॉलवरती षटकार, त्यानंतर 2 रन आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा वा. याही वेळेला आपण पाहतोय लॉंग स्टॉपच्या दिशेला मागच्या बाजूला सिक्सर. 6. मनोरंजनाची महफिल ही इथे पाहायला मिळते. काय क्लास आणि क्लासिकल बॅटिंग ही पाहायला मिळते. 3 षटकार उत्तुंग पाहायला मिळालेत. षटकातील पुढचा बॉल प्रशांत घेऊन तयार. इथे मात्र धीम्या गतीचा अवलंब गोलंदाजाने केला. फटका तर अगदी चांगला फिल्डर तिथे आहेत. झेल यावेळेला मात्र टिपला जातोय. या आक्रमक खेळीचा इथे झालाय अंत, परंतु खूप महत्वपूर्ण धावा या ठिकाणी मात्र जमवल्यात. सद्यस्थितीला जर आपण पाहिलं तर धावसंख्या झाली आहे माऊली स्पोर्ट्स मुरबे या संघाची फलकावर. यश आता गेलेला आहे. अजून या षटकातील चेंडूंचा विचार केला तर शेवटचा चेंडू बाकी आहे. ओमकारने मात्र आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे. अगदी सुस्थितीमध्ये येऊन पोहोचवले संघाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर झालेली आहे धाव फलकावरती 53. शेवटचा बॉल या सत्रातील. यावेळेला मात्र काय जबरदस्त बॉल. भन्नाट वेग यावेळेला मात्र पाहायला मिळालाय आणि अगदी या डॉट बॉलने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या सत्राचा कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू या संपूर्ण स्पर्धेमध्ये नाहीये. याची दखल प्रत्येक टीमने घ्यायची आहे. चेक केला जात आहे की योग्य बॉल आहे की बराच वरून गेलाय. पंचांना विनंती आहे की आपण इथे यावं आणि चेक करावं. पंचांना जर काही संशयित वाटलं तर डेफिनेटली पंच यावेळेला मात्र रेफर करतात आणि ते केलं यावेळेला.
या ठिकाणी आपण पाहिलं तर फेअर बॉल अगदी योग्य प्रकारे हा बॉल पाहायला मिळालाय. इथे जर आपण पाहिलं तर या डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर माऊली स्पोर्ट्स मुरबे या संघाची धावसंख्या आपण पाहत आहात तर झालेली आहे धाव फलकावरती 53 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याकडे आता सर्वांच्या नजरा आहेत. मुरब्यांनी काय बॅटिंग केली अप्रतिम. स्पेशली जर आपण पाहिलं तर 2 बॅटर अगदी फ्रेममध्ये आले. रुचितला आपण पाहिलं चांगलं काम रुचितने केलं. त्यानंतर अगदी शेवटाला आपण पाहिलं 8व्या क्रमांकावरती येऊन ओमकारने तर अगदी 4 चान लावले. 3 उत्तुंग षटकार हे ओमकारचे आठवणीमध्ये राहिलेत आजच्या दिवसात. आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती आपण पाहिलं 6 षटकं झाली. 6 षटकानंतर आपण पाहिलं तर 53 धावा. जर आपण मॅच समरी पाहू शकाल सुरुवातीला कशी गडगडणारी इमारत जी आहे ती पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहिलं रुचितने डावाला सावरला 17 रन आणि त्यानंतर ओमकारने 25 बनवले. 53 रन झालेले आहेत. 9 गडी बाद 54चं लक्ष MS11 झाई या संघासमोर ठेवण्यात आलं आहे. आणि सेकंड इनिंगमध्ये काय होईल त्याच्या घडामोडी पोचवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. आमचे जवळचे मित्र आणि अगदी साथी समालोचक म्हणून या स्पर्धेला आज उपस्थित होताना आपण पाहताय प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मनाचे राजे चषक वेळी 2025 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मंथन घरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. मनाचे राजे चषक वेडी 2025चा हा शानदार आयोजन. संपूर्ण आयोजक आणि या स्पर्धेचे बॅकबोन आणि मनाचे राजे वेडी या टीमचे म्हणून बॅकबोन सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या व्यासपीठावर शुभमजी पाध्ये यांना आपण पाहतायत. 2 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून. नितेश कदम नेहमीच या स्पर्धेला ते आवर्जून असतात. साजिद लाला यांना सुद्धा आपण पाहतायत. आणि खऱ्या अर्थानं निर्णयाचे शिल्पकार ते असतात अंपायर. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग 3रा दिवस. जे श्रोते जोडले गेलेत यूट्यूब लाईव्हवर त्या सर्व आमच्या लाडक्या श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. दोन्ही टीमला विनंती करेन एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. कालच्या दिवसात MS11 झाई संघ थोडासा बॅकफुटला गेला आमदार जिल्हा प्रमुख चषक सातपाटीच्या शॉप मैदानात. परंतु ते विसरून पुन्हा एकदा पहाट झाली, सकाळ झाली आणि एक वेगळा निर्णय घेऊन ती ऊर्जा घेऊन या स्पर्धेमध्ये उतरताना MS11 झाई मोतीलाल शाहसाहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख. जयराज एका साईडला आपण पाहतायत आणि नॉन स्ट्राईक एंडला कोण आहे? नॉन स्ट्राईकला स्वप्नील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज प्रेम एक आक्रमकतेचा सितारा विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. मुरबे टीम फॉर्मामध्ये 2024-25 मध्ये आपण सातत्याने पाहू शकाल. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा दृष्टिक्षेप आपल्याला पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये
निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होतोय. पहिलाच बॉल डॉट. अप्रतिम चांगला डिफेन्स दाखवत असताना यॉर्कर बॉलवर सन्मान दिलाय. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. ऑफ द मार्क. जयराजच्या बॅटमधून 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1. खातं ओपन केले गेले. अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात सुरू असलेला हा क्रिकेटचा अप्रतिम थरार. 50,000ची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोठा प्रहार. स्वप्नील या वेळेला मन बनवलं होतं, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणतंही कॉर्डिनेशन होत नाहीये आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 8व्या क्रमांकाचा फलंदाज ओमकारने मात्र जरूर थोडीशी संजीवनी दिली संघाला. या वेळेला आपण पाहिलं तर खूपच बाहेर होता बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तुषार आम्हाला माहिती देत आहेत की 3 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 2 रन. 2 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा स्वरूपात प्रेमचा. यावेळेला मोठा प्रहार जरूर केला गेलाय. फटका छान आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. पंचांचं वेट करतोय. यस, 1 बाउन्स क्लिअर होत असताना आपण पाहू शकाल खणखणीत चौकार. 4. चांगला फटका होता. स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावा फलकावर. प्रेम प्रतिम चांगला डिफेन्स दाखवत असताना पाहायला मिळतोय. ऑन द राईज ऑन दी अप खेळला गेलाय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिला आहे. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर MS11 झाई टीम 7 वर. या बॉलला मात्र लेफ्ट केलं. अचूक निर्णय डेफिनेटली पाहायला मिळतोय. जयराजचा कोणत्याही प्रकारची छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला नाही आणि इथून 1 रन मिळेल. 8 धावा. 8व्या क्रमांकाचा फलंदाज ओमकार. त्यांनी सांगितलं मी इथूनही सुरुवात करू शकतो. चांगला बॉल. ह्या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने. पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. कंपॅरिझन करताना मुरबे टीम आपण पाहिलं. माऊली स्पोर्ट्स मुरबे टीम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. मेडनवर आपल्याला पाहायला मिळाली आणि काय गोलंदाजी केली होती संतोष दवनेने. सुपर बॉलिंग करत असताना कालच्या दिवसात सुद्धा खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली होती. मातीची खेळपट्टी होती. इथे सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. याच मैदानात आपण रबर बॉल पालघर जिल्ह्याचं एक वर्ल्ड कप म्हणून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. आज उत्तम संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. क्रिसली गमजा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम क्रिसली, आपलं सहर्ष स्वागत. तन विभागामध्ये चांगल्या स्पर्धा होतात. त्या स्पर्धांमध्ये सातत्याने आम्हाला प्राधान्य देतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. तर पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. चांगली सुरुवात आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. दोन्ही फलंदाजाच्या बाबतीमध्ये जयराज आणि स्वप्नीलचा जर विचार केला तर 1 चौकाराचा समावेश त्याच्या बॅटमधून. हिरव्या गवतातील ताजेपण आपण निसर्गरम्य अशा वातावरणात पाहिला. मंद वाऱ्यातील सुगंध आपण पाहतायत. इथे आल्यानंतर मन प्रसन्न होतं. ऑन साईडला सरळ चेंडूला या वेळेला खेळून काढलंय. सुपर टायमिंग आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी गॅप मधून 4. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. शांत आणि संयम खूप महत्त्वाचा खेळ. जर खेळायचं असेल क्रिकेट तर शांत आणि संयम तुमच्याकडे असायला हवा. संयमाचा खेळ आहे. बुद्धिमत्तेचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलंय. ते स्वप्नील करतोय आतापर्यंत.
यावेळेला ऑन साईडला स्लॉक स्वीप केलंय, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. जजमेंट चांगला आहे, आय कोऑर्डिनेशन, हातांची ओंजळ अप्रतिम आणि एक परफेक्ट कॅच, नो मिस्टेक, एक्सलंट फिल्डिंग, एक्सलंट कॅच, गॉन. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकातील तनिषला आपण पाहतायत एक सफलता प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेले. 54 धावांचं टार्गेट सेट केले गेले. गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करतील, अशाच प्रकारची फिल्डिंग जर झाली तर कदाचित या धावा कठीण होऊ शकतात, परंतु त्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स लेवल अतिशय चांगला असायला हवा. तरीचा बॉल वेद आल्या आल्या फोर्स करतोय या बॉलला, फिल्डर आहेत, हा झेल खूप महत्वपूर्ण. मी म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्वपूर्ण भाग आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि इथून झेल सुटला जातोय. अर्थातच आता वेदला जीवनदान मिळालंय, त्या जीवनदानाचं अगदी त्या संधीचं सोनं करेल का याकडे लक्ष असणार आहे. आजच्या दिवसात शिरगाव टीमकडून मुसद्दीक यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. एक उंच सकल बांध्याचा जबरदस्त मुसूल आपण पाहू शकणार आहोत. चांगले गोलंदाज आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा क्लास, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतात परिवर्तन करतात आणि तो अनुभव सादर करताना पाहायला मिळतील आज टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे. ऑन साईडला फटका छान होता, परंतु या वेळेला आपण पाहतायत फिल्डरला निवडलं, कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शाना होतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद, गॉन. जबरदस्त वेगवेगळी संगीत आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत ऐकायला मिळतात. हे विघ्नहर्ता डीजेच्या माध्यमातून तुम्हाला सातत्याने सफाळेमध्ये आल्यानंतर अशा विविध प्रकारची संगीत तुम्हाला कानावर पडतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. विकेट्स आणि डॉट बॉल मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल यावेळेला आपण पाहू शकताय. धनंजय नाईक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तो कॉन्फिडन्स लेवल दिसला नव्हता, परंतु तनिषचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी हाताळले. फक्त 5 धावा खर्च केलेत आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता त्याच्या हाती लागलेत. वेडीचं हे मैदान अक्षरशः वेड लावणारं क्रिकेटचं हे मैदान पाहायला मिळतं. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. बाउन्स मिळाला, नॅचरल बाउन्स ज्याला म्हटलं जातं तो आपण पाहू शकतायत. टप्पा पडल्यानंतर टॉस झाला आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. शाबासकीची थाप ही मात्र तनिषच्या पाठीवर पाहायला मिळते. संघ सहकाऱ्यांकडून त्याला ॲप्रिसिएशन केलं जातं. हे करायला हवं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला बारीक सारीक गोष्टी खूप बारकाईने हाताळाव्या लागतात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये याच गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. 2 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 13. येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये धावा हव्यात त्या अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 41. 24 बॉल आणि 41 रन. रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या जिद्दीने त्या जोशाने गोलंदाजी करताना आपण पाहिलं तनिषला पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये त्या धावांवर लगाम लावण्याचं काम केलं. तनिष या गोलंदाजाने अचूक टप्प्यावर आणि भेदक मारा, नियंत्रणबद्धता, लयबद्धता, एकाग्रता आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये धारदार गोलंदाजी कशी करावी
याचं प्रात्यक्षिक दाखवून दिलं. शिरगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. अर्नाळा टीमचे कॅप्टन जर आले असतील तर लगेच आपण टॉस करण्यासाठी रेडी राहा. 2 षटकांचा खेळ अखेरीस MS11 झाई मोतीलाल शाह पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. आता 24 बॉल आणि 41 रन. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये धनंजय नाईक आणि जयराज या वेळेला आपण पाहतायत वेद आणि धनंजय अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. तर सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिली तर डेफिनेटली मिडल ऑर्डरचे फलंदाज चांगली बॅटिंग करतात. कोणतंही प्रेशर नसतं आणि ज्या वेळेला अंडर प्रेशर तुम्ही बॅटिंग करता त्यावेळेला एक इतिहास रचण्याची खूप मोठी नामी संधी असते. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. वेदला परतावं लागेल. काय अप्रतिम बॉल होता. भन्नाट वेग, रफ्तार का सौदागर. व्हॉट अ डिलिव्हरी, क्लास. फलंदाज बाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज बाल दिन, चिल्ड्रन्स डे. बाल दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. विकेट डाऊन झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर 3. बॉल फेकून झाले 2. सामना बॅलेन्सिंग आहे. 50-50% चान्सेस अजून सुद्धा दोन्ही संघांकडे आहे. इथून रन्स रन्स अँड रन्स फक्त MS11 झाई टीमला. अप्रतिम चांगला बॉल. सावध पवित्रा घेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. धनंजय नाईक फार वेगाने निघाले होते. संयम थोडासा सुटला होता परंतु शेवटच्या मोमेंटला प्रशांत यांनी सांगितलं की यू वेट. चांगलं कॉलिंग होतं प्रशांतचं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर आतापर्यंत स्थिर राहिले 13 या धावसंख्येवर. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन द राईज खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. वॉट ऑफ फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा पहा, अप्रतिम पाहायला मिळतोय. जेव्हा लो टोटल असते त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारच्या फिल्डिंगची खूप गरज असते आणि गोलंदाजाला सुरेख साथ देण्याची तुमची ती ताकद बनते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14-14. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. निसर्गरम्य अशा वातावरणात अगदी थंडीचे दिवस, लहान दिवस आहेत तर थोडासा कुठेतरी गारवा आपल्याला जाणवतो. या वेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील जरूर केली गेले. पंच मात्र त्या ठिकाणी पाहतायत काय एक्झॅक्टली घडलं गेलंय. बॅटने ब्रश झालाय, हँडकट आहे. मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत कशा पद्धतीने बॉल कॅरी केलाय का. धनंजय नाईक हेच दर्शवतायत, सांगतायत की बॉल कॅरी केलाय की नाही. दोन्ही मात्र पंच, जुने जाणते पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून नितेश कदम स्वतः येत आहेत, चेक करतील 6 सीटर्स. आज खूप चांगली प्रगती करतोय गौरव पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. पालघरमध्ये म्हणा किंवा पालघरच्या बाहेर सुद्धा 6 सीटर चॅनल आता पॉप्युलर होत असताना आपण पाहू शकाल. हे त्याचे कष्ट आहेत. कारण एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरल्यानंतर तुम्हाला तो शॉर्टकट नसावा. हार्डवर्क करून जेव्हा तुम्ही जाताना त्यावेळेला एक वेगळीच यशाची चालना मिळते. धनंजय नाईक आउट आहेत की नाही डिसिजन पेंडिंग आहे. आतापर्यंत मुरबेट टीमने जबरदस्त गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारा केलेल्या आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये हेच असायला हवं की 53 धावा फलकावर लगावलेत म्हणून आपण मनाने पराभव न होताना
मात्र मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही मनाने पराभव झाला तर डेफिनेटली तुम्हाला कधीही जिंकता येणार नाही. जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य या सर्व काही गोष्टी खूप मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. अंपायर जागेवर जातील आणि जो काही निर्णय असेल तो मात्र दिला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. नितेश कदम आणि साजिद लाला त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतायत. धनंजय नाईक बाद आहे की नाही याकडे सर्वांचं लक्ष खेळाडू कक्षामधून लागलं. MS11 साई टीम यावेळेला आपण पाहू शकतायत नॉट आउट. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांनी स्पष्टपणे पाहिलंय. कुठे पोहोचले काय हॅलो, आवाज ब्रेक होतो. हॅलो, हां म्हणजे येत आहेत ना. ओके ओके. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 झालेली आहे. विजयासाठी अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर 40 रनची आवश्यकता. डॉट बॉलची सांगता होत असताना धनंजय नाईक आता इथून कशा पद्धतीने बॅटिंग करेल, कारण या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे, परंतु तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात गुणवत्ता सिद्ध करावी लागते. कागदोपत्री तुम्हाला फक्त स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये संघ जेव्हा संकटात असतो ना त्यावेळेला तुम्ही संघाला संकटातून बाहेर कसं काढायचं हे ज्यांनी जाणलं तो खरा क्रिकेटचा हिरो ठरला. या वेळेला वन हँडने खेळले गेले. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सरळ सहज शक्य झालं. षटकार, 6 धावा. यावेळेला 18 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 34 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 34 रन. 18 balls remaining and 34 runs required to win. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग. अर्नाळा संघ सुद्धा या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळेल. अर्नाळा वर्सेस शिरगाव 11. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मनाचे राजे चषक वेळी मध्यंतर पावसाने खूप धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं, परंतु निसर्गाच्या पुढे कितीही गुडघे आपण टेकले तरी सुद्धा आपण हतबलच होणार आहोत हे प्रत्येकाला ठाऊक आहे. परंतु त्यानंतर
ही स्पर्धा होईल की नाही, परंतु मनाचे राजे चषक वेडीचे आयोजक स्पेशली शुभमजी पाध्ये असे एक चांगलं व्यक्तिमत्व तर आहे, परंतु क्रिकेटच्या बाबतीमध्ये मला हे करायचं आहे म्हणजे करायचं आहे आणि ते करून दाखवणार. फक्त बोलून दाखवत नाही तर ते करून दाखवतात आणि त्यामुळे आज फेम मिळाले शुभम पाध्ये यांना. कौतुक का करावं असं वाटतं एखाद्या व्यक्तीबद्दल, कारण जेव्हा तो व्यक्तिमत्व काहीतरी आपल्या गावासाठी करतो किंवा संघासाठी करत राहतो म्हणून ते वारंवार मात्र सातत्याने ते बोलावं असं वाटतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर प्रशांतला माहिती आहे धनंजय नाईकची आता बॅट यावेळेला बोलू लागले, तर धनंजय नाईकला ॲडव्हान्टेज सुद्धा तेवढंच आहे. पाहायचं कशा पद्धतीने आता बॅटिंग होईल. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 33 रनची आवश्यकता आहे MS11 झाई टीमला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय. MS11 झाई आणि माऊली स्पोर्ट्स मुरबे या दोन टीमच्या दरम्यान अतिशय एक चांगली लढत. यावेळेला स्विच इट परफेक्ट क्लीन क्लेवर सरळ चेंडू निघून येईल. थर्ड मॅनला भेदून जाणारा चौकार. गुड शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. 29ची आवश्यकता आहे. गोलंदाज तनिषचा हा बॉल या वेळेला सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये चान्स घेत आहेत. जास्तीत जास्त पाठीमागे खेळण्याची संधी पुरेपूर मात्र धनंजय नाईक जाणतायत की डिस्टन्स फार लहान आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर जलद गतीने चेंडू ट्रॅव्हल होतात. त्याच जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये कोणत्या फलंदाजाने जास्तीत जास्त षटकार मारले असतील तर त्याचं नाव घेतलं जातं प्रथमेश ठाकरे. पुन्हा एकदा बॉलर तयार. अतिशय चांगले क्रिकेट, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वेडीचं मैदान हे वेड लावणारं असं मैदान आहे. प्रत्येक खेळाडूला प्रेक्षकाला वेळेला चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला फिल्डर फार वेगाने येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बॅटची इनसाइड एज होती. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. तुषार आम्हाला माहिती देत आहेत की 26 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 26 विजयासाठी 28 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 14 गेंदे शेष और 28 रन की जरूरत. तनिष दुसरं षटक ज्याने हाताळलं होतं. काय स्पेल होता. 5 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या होत्या. यावेळेला अप्रतिम फोर्स केलंय या बॉलला. हॅमर केलंय मात्र हा न करता करता 2 धावा धनंजय नाईक तेवढाच हुशारीने चपळाईने 2 धावा घेत असताना पाहायला मिळतोय. प्रशांतच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 54 धावांचा पाठलाग करताना संघर्ष सुरू आहे. ऑलरेडी आपण पाहिलं तर 3 विकेट्स गेल्यानंतर गमावल्यानंतर थोडासा स्ट्रगल करतायत. अतिशय चांगला बॉल होता. गुड डिलिव्हरी. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 26 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 26 13च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने आता खेळावं लागेल.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. वेडीचं हे सुप्रसिद्ध मैदान आणि या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा थरार. धनंजय नाईक स्ट्राइक एंडकडे आहे. 12 बॉल आणि 26 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला यंदा थोडीशी लेट सुरुवात झाली, कारण पावसाच्या व्यत्ययामुळे ग्राउंड खुले झाले नाहीत आणि त्यामुळे प्रॅक्टिसचा थोडासा अभाव कधी कधी खेळाडूंवर तो पाहायला मिळतो. बॉलर्स नेम प्लीज. अंकुश येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 बॉल 26. आता हात खोलण्याची संधी प्राप्त होईल का? चला, अर्नाळा टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. विकास दसगर जर आले असतील तर लगेच टॉस करायला या. ऑन साईडला धनंजय नाईक थांबणार नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिलंय शुभम पाध्ये यांच्या स्वागतासाठी. वॉट अ शॉट, क्लास टायमिंग. 6. फटका खेळला होता. अगदी त्या रेंजमध्ये बॉल आला आणि सरळ चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना तंत्रशुद्ध फटका कसा असावा हे धनंजय नाईक यावेळेला जरूर जाणत असताना पाहायला मिळाला. स्लोवर 1 बॉल, नकल बॉल पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, खूप चांगला बॉल डिलिव्हर करत असताना सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. टप्पा अचूक पद्धतीने होता. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना अंकुश कमबॅक करतोय. षटकार आल्यानंतर काही गोलंदाज थोडेसे भयभीत होतात, डळमळीत होतात, कॉन्सन्ट्रेशन थोडंसं त्यांचं लूज होतं. परंतु इथून जर आपण पाहिलं तर अंकुशने दुसऱ्या बॉलवर कमबॅक केलंय. यावेळेला स्लॉक स्वीप. काय फटका आहे. जसा बॉल मात्र बॅटमधून निघाला त्यावर टेनिक्स नाही तर क्लास लिहिला होता. 6. आणि संघाची धाव संख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली. 14 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 9 बॉलमध्ये 14 रन. MS11 साई टीमला सामना होता कुठे आला कुठे. अंकुशवर प्रहार केले जात आहेत. प्रहार करणं गरजेचीच गोष्ट होती. राहुल पाटील या विभागामध्ये रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा त्यांनी भेट दिली होती आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मथुरा हे नाव मात्र फेम झालं आणि लवकरच रॉकी ग्रुप चषक 2026 आपल्या भेटीला येईल. 3 जानेवारी ते 11 जानेवारी 2026. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. शफल झाले. पूर्णपणे क्रीजचा वापर करत असताना पाहायला मिळत आहेत. फुटवर्क चांगला आहे, टायमिंग चांगलं आणि आय कोऑर्डिनेशन लाजवाब. इंडिव्हिज्युअल सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. अशा प्रकारचे खेळाडू इतिहास रचतात म्हणून मी म्हटलं होतं की संघ संकटात सापडलाय आणि संकटातून जेव्हा तुम्ही मात्र आपल्या संघाला बाहेर काढताना तेव्हा तुम्ही खरे नायक बनता. यस पंच पाहतायत की एक्झॅक्टली बॉल कशा पद्धतीने खेळला गेलाय की स्टंपच्या बाहेर जाऊन त्यांनी एक्झिक्यूट केलाय का याकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे साजिद लाला सरांना यावं लागेल. एक चांगले खेळाडू सुद्धा आहे साजिद लाला. 40+ क्रिकेट हाताळतात. नितेश कदम टिंबी खोडावे टीमकडून नेहमीच चांगलं क्रिकेट प्रदर्शन राहिलेलं आहे. मॅच रफ अँड टफ.
निर्णयाचे खरे नायक म्हणून शिल्पकार म्हणून ओळखले जातात ते आमचे पंच आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मंथन आपण पाहिलं 28, 29, 30 कॅमेरे असल्यानंतर सुद्धा ते निर्णय चुकीचे ठरतात. तर इथे एकच कॅमेऱ्यात आपण सर्व काही कैद करतोय ही सुद्धा एक कौतुकास्पद गोष्ट आहे. अलीकडच्या काळामध्ये एक कॅमेरा सहित मात्र ती स्पर्धा कव्हर होते हे या स्पर्धेने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. आणि कॅमेरामॅन म्हटलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गुप्त हिरो आहेत. एक एक क्षणार्धात मात्र ते क्षण फितीत करतात आपल्या कॅमेऱ्यात आणि अविस्मरणीय क्षण हे यूट्यूब लाईव्हवर आपल्याला पाहायला मिळतात आपल्या खऱ्या जीवनामध्ये. आणि त्याच्या पडद्यापाठचे खरे गुप्त हिरो आहेत ते आमचे कॅमेरामॅन. यश षटकार 6 धावा. क्लास बॅटिंग. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर लक्षात असू द्या 8 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 8 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण. 54 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना हे आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलंय कधीही कोणत्याही क्षणाला सामना झुकतो. त्यामुळे लोकप्रियता या खेळाला का मिळाली त्याचं एकमेव उदाहरण की शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेल्यानंतर कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल याचा नेम नाही आहे. आणि त्यामुळे या क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी करणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. 8 बॉल 8. क्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. थोडासा खाली राहिला होता बॉल. सबमरीन डिलिव्हरी. अतिशय चांगल्या बॉलची सांगता होत असताना अंकुशच्या द्वारे आता 7 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे. चला अर्नाळा टीमचा कॅप्टन शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. अर्नाळा टीम लास्ट कॉल कारण शिरगाव टीम ऑलरेडी येऊन राहिलेली आहे. त्यामुळे अर्नाळा टीमला मी विनंती करेन कॅप्टन आपण लगेच या. अप्रतिम ऑन साईडला मनगडाचा वापर. काय फटका खेळलाय. सुपर टायमिंग. फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. 4 धावा मिळतील. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 4. 6 बॉल आणि 4 रन. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्या लागतील. अगोदर फार नियम आपण पाहिले असतील. विकेटवर विचार केला जायचा की प्रतिस्पर्धी संघाचे विकेट किती गेलेत म्हणजे विकेट्सला तेव्हा प्राधान्य दिलं जायचं. परंतु काळ बदलला. त्यानंतर विकेट समान असतील तर तुम्हाला मात्र टॉसवर विजय देण्यात येईल. जे टॉस नाणेफेकीचा कौलसुद्धा खूप महत्त्वाचा भाग असतो. केन विल्यमसनला जेव्हा तेंबा बहुमा भेटला त्यावेळेला त्यांनी चर्चा करताना सांगितलं की टॉस फार महत्त्वाचा असतो. भारतीय संघाबरोबर तुम्ही खेळता त्यावेळेला टॉस महत्त्वाची भूमिका असते. कारण गेले 7 कसोटीमध्ये शुभमन गिलने आतापर्यंत 1 वेळाच फक्त टॉस जिंकलेला आहे. आणि दक्षिण आफ्रिका टीमने भारतात आल्यानंतर 7 सामने खेळलेत त्यामध्ये एकही सामन्यात टॉस जिंकलेला नाही आहे. हा सुद्धा एक रेकॉर्ड पाहायला मिळतो. आज दक्षिण आफ्रिका वर्सेस भारत असा कसोटी सामना आजपासून सुरुवात झाली आणि त्यामध्ये 3 विकेट्स लवकरात लवकर दक्षिण आफ्रिकेचे गेलेले आहेत. रवींद्र जडेजाला संधी आहे की 10 धावा जर त्याच्या झाल्या तर 4000 धावा त्याच्या पूर्ण होतील आणि 300 विकेट तर ऑलरेडी आहेत. म्हणजे चौथा असा अष्टपैलू खेळाडू हा वर्ल्डमधला ठरेल. ही सुद्धा संधी आहे ना. मी तर या मॅचच्या दिशेने 6 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 4 रन. चांगले क्रिकेट. गोलंदाजी मार्कवर रुचित. रुचितचा पहिलाच बॉल ह्या वेळेला अप्रतिम चांगल्या पद्धतीने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल झालाय. 4 रन. विजयाचा चौकार. प्रशांतच्या बॅटमधून शांत चित्ताने बॅटिंग केली आणि धनंजय नाईक नो डाऊट अबाउट इट क्लास बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. दोन्हीही मात्र ह्या वेळेला खऱ्या या मॅचचे शिल्पकार पाहायला मिळतात. परंतु धनंजय नाईकने जी सचोटीने जी बॅटिंग केली कसोशीने जी बॅटिंग केली ती अप्रतिम. आणि या मॅचचा जर आपण पाहिलं तर शिल्पकार आहे धनंजय
नाईक. चला अर्नाळ टीमचा कॅप्टन विकास लवकरात लवकर या चिका. वॉट बॅटिंग अप्रतिम आपण पाहतायत. चला मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा शिल्पकार सामनावीर धनंजय नाईक. 33 धावा नॉट आऊट आणि गोलंदाजी करताना धनंजयने 2 षटका हाताळली.